कितीही नांग्या ठेचण्याचा प्रयत्न केला तरी पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये। घायवळ टोळीविरोधात एकीकडे कारवाई सुरू असतानाच आंदेकर टोळीनं वनराजच्या हत्येचा बदला म्हणून 1 नोव्हेंबरला गणेश काळेची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली। त्याआधीच 2 महिन्यापूर्वीच आयुष कोमकरची हत्या आंदेकर टोळीनं घडवून आणली होती। आता गणेश काळेच्या हत्येला 4 दिवस होत नाही तर पुणे शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात म्हणजेच बाजीराव रोडला मयंक खराडेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणातील 3ही आरोपी अल्पवयीन आहेत। ही हत्या घडवून आणली पुण्यातील नवीन उदयास येणारी माया टोळीनं। या टोळीच्या गुन्हेगारीचा नवा पॅटर्न आता समोर आलाय। एकंदरीतच हे प्रकरण काय आहे, माया टोळी नेमकी कोणाची आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर पुण्यात 4 सप्टेंबरला भर दिवसात तिघांनी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली। या घटनेनं एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली। मयंक खराडे असं या हत्या झालेल्या 17 वर्षाच्या मुलाचं नाव। बाजीराव रोडवरती दुपारी 3:15 वाजताच्या सुमारास ही हत्या करण्यात आली। अभिजित इंगळे या मित्रासह मयंक खराडे दुचाकीवरून जात होता तेव्हा अचानक महाराणा प्रताप उद्यानाजवळ 3 तरुणांनी गाडी अडवली। मागून आलेल्या तरुणांनी मयंकच्या डोक्यावरती आणि तोंडावरती वार केले। यात मयंकचा जागीच मृत्यू झाला। बाजीराव रोडवरती 3ही आरोपींनी धारदार शस्त्रानं मयंकवरती वार केले। यानंतर मयंक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरती पडला होता। गजबजलेल्या रस्त्यांवरती रक्ताचा सडा पडला होता। बंदूक आणि कोयत्यानंतर या हल्ल्यात कुकरीचा वापर केला गेला। हल्लेखोरांनी कुकरीनं मयंकची बोटं कापली, केस कापली आणि मानेवरती सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकच्या तुटलेली बोटं सुद्धा रस्त्यावरती पडली होती। जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आता समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास करत तिघांना ताब्यातही घेतलं। याही प्रकरणात अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आले आणि ही हत्या पुण्यातील नव्यानं समोर आलेल्या माया टोळीनं घडवून आल्याची चर्चा आहे। अभिजित पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे असे या आरोपींची नाव आहेत। माया टोळीचा म्होरक्या म्हणजेच अभिजित पाटील। तरुण वयात गुन्हेगारीत उतरलेला अभिजित पाटील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। पुण्यातील पर्वती भागात त्याच्यावरती मारहाण, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। माया गँग म्हणून तो टोळी चालवतो आणि या टोळीच्या माध्यमातून त्यानं अनेकदा शहरात दहशत पसरवली आहे। अल्पवयीन मुलांना भाईगिरीचा नाद लावायचा आणि त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडवून आणायचे असं या टोळीचं काम। त्याच्या या सततच्या गुन्हेगारी कारणाम्यांमुळे पोलिसांनी या माया टोळी विरोधात आणि या अभिजित पाटील विरोधात तडीपारीची कारवाई देखील केली होती। पण तरी सुद्धा या माया टोळीची गुन्हेगारीचे कारनामे सुरूच आहे आणि अशातच त्यांनी बाजीराव रोडला मयंकची हत्या घडवून आणली। मयंक सोबत घडलेल्या जुन्या वादातून अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या घडवून आली। या प्रकरणी सध्या 3ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। पण पुणे पोलीस जिथे आंदेकर, घायवळ सारख्या मोठ्या टोळ्यांवरती कारवाई करताना पाहायला मिळत आहेत, त्यांना चाप बसण्यासाठी प्रयत्न करतायत। अशा छोट्या मोठ्या टोळ्या डोकं वर काढतायत आणि दिवसाढवळ्या या हत्या घडवून आणल्या जात आहेत। त्यामुळे मुलांना काय साध्य करायचंय हा देखील प्रश्न आहे। पण महत्त्वाचं म्हणजे शहरातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। त्यामुळे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान अजूनही उभे आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।